हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी PIT सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर त्यामध्ये PSI, STI, ASO आणि ग्रुप सीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. आज आपण ASO पूर्व परीक्षा 2012चे क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर MPSC नोट अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, ऑर्निथोलॉजी म्हणजे काय? तर मित्रांनो, ऑर्निथोलॉजी म्हणजे काय आहे? तर तो पक्ष्यांचा अभ्यास, स्टडी ऑफ बर्ड्स. तर ऑप्शन फर्स्ट करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषद्रव्य आहेत? तर याचं उत्तर आहे जस्त. तर जस्त हे म्हणजे झिंक हे मूलद्रव्य सूक्ष्म पोषद्रव्य आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हायग्रोमीटर काय मोजते? तर याचं उत्तर आहे सापेक्ष आर्द्रता. तर हायग्रोमीटरद्वारे सापेक्ष आर्द्रता ही मोजली जाते. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मिठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरतात? तर याचं उत्तर काय आहे? तर मीठ प्लस पाणी म्हणजे उष्माग्राही क्रिया होते. मीठ व पाणी हे उष्णता शोषून घेतात, तेव्हा उष्माग्राही क्रिया होते. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फायलेरिअसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? तर याचं उत्तर काय आहे? तर प्रदिशनिष्ठ रोग. ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नैसर्गिक सूक्ष्मजैविक वनस्पतीचे नुकसान कशामुळे होते? तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? तर नैसर्गिक सूक्ष्मजीवी वनस्पतींचे नुकसान हे रासायनिक खतांमुळे होत असते. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खाली दिलेल्या विधानामध्ये चुकीचे विधान कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर प्रयोगशाळेत उपकरणे वाताभेद करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट वापरतात. तर मित्रांनो, विधान 3 हे चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखायचे आहे. तर मग आपलं करेक्ट आन्सर कोणते असेल? तर ऑप्शन 3, प्रयोगशाळेत उपकरणे वाताभेद करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट वापरतात, हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर मित्रांनो, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे? तर रक्ताचे शुद्धीकरण म्हणजे प्युरिफाय ब्लड. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मूलद्रव्याची समस्थानिके म्हणजे काय? तर याचं उत्तर काय आहे? तर अनुक्रमांक सारखा असतो परंतु अणुवस्तुमानांक भिन्न. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एखादा पदार्थ उध्व दिशेने फेकला असताना त्याची गतीज ऊर्जा कमी होत जाते व स्थितीज ऊर्जा वाढत जाते. तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन सेकंड. एखादा पदार्थ जर उध्व दिशेने फेकला असताना त्याची गतीज ऊर्जा ही कमी होत असते आणि स्थितीज ऊर्जा वाढत असते. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता धातू लोखंडाची गंजणे रोखतो? तर याचं उत्तर काय आहे? जस्त. तर जस्त हा धातू असा आहे की तो लोखंडाची गंजणे हा रोखत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर मित्रांनो, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून गॅमा रेचा मारा केला जातो. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? तर मित्रांनो, पेट्रोलियम हे जीवाश्म इंधन आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर याचं उत्तर आहे क्षयरोग. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळविता येते? तर याचं उत्तर आहे कडुलिंब. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रत्येक क्रियेकरता तेवढीच व विरुद्ध प्रतिक्रिया असते, हा कोणता सिद्धांत किंवा नियम आहे? तर ऑप्शन आहे बॉईलचा नियम, आर्किमिडीजचा सिद्धांत, थर्ड न्यूटनचा गतीचा दुसरा नियम आणि फोर्थ आहे यापैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो, प्रत्येक क्रियेकरता तेवढीच व विरुद्ध प्रतिक्रिया असते, तर हा सिद्धांत यापैकी कोणताही नाही, हे याचं उत्तर आहे. ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, युडी कोलोन वापरल्याने आपणास हायसे का वाटते? तर याचे उत्तर आहे बाष्पीभवनाने गारवा मिळतो, त्यामुळे युडी कोलोन वापरल्याने आपणास हायसे वाटते. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खाली काही अन्ननाशक प्रक्रिया दिल्या आहे. तर अ आहे मांसाची चव बिघडणे, बी केळ्याची साल काळी पडणे, सी साठवण केल्यावर द्राक्षाची चव जाणे. तर या सर्व अन्ननाशक प्रक्रियांना जबाबदार घटक कोणता आहे? तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3, विकारात्मक. नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा द्रावणाचे pH मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते? तर ते उदासीन असते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आकाश निळे दिसण्यामागचे कारण कोणते? तर याचं उत्तर काय आहे? तर वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण हे जास्त होत असते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सायमन कमिशनची स्थापना कशाकरता करण्यात आली होती?
तर याचं उत्तर काय आहे? मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी. तर ऑप्शन फर्स्ट आहे करेक्ट आन्सर.